तर मी माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला आम्ही बिर्याणी पार्टी करत आहे. पहिल्यांदा भाज्या कापून घेतल्या. भाज्या कापून झाल्यानंतर चिकन मॅरिनेट केलं. त्यानंतर मित्राला सांगितलं चूल पेटव म्हणून त्यांनी चूल पेटवली. मिक्सरमध्ये कांदा लसूणची पेस्ट बनवली आणि एका साईडला ठेवली. तर माझ्या रूमच्या बाहेरच पार्टी चालू होती. तर तुम्ही बघू शकता कसं जाळ लावायला बसला आहे. जाळ लावला, त्यानंतर पातेलं ठेवलं. तेल गरम होईस्तोवर थांबलो. त्यानंतर कांदा टाकला पातेल्यामध्ये, थोडा वेळ हलवलं. कांदा थोडा ऑरेंज कलरचा झाला आहे. त्यानंतर टमाटी कापली. यावेळेस पोरं थोडी कमी होती त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला. सगळं आम्हालाच करायला लागायचं. त्यानंतर पातेल्यामध्ये टमाटे टाकून घेतले आणि चांगलं मिक्स करून घेतलं, सगळं हलवलं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं पातेल्यामध्ये. त्यानंतर कस्तुरी मेथी टाकून घेतली पातेल्यामध्ये. त्यानंतर कांदा लसूणची जी पेस्ट केली होती आपण तेही टाकून घेतली आणि चांगलं हलवलं. त्यानंतर कोथिंबीरही टाकून घेतली आणि सगळं मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आणि जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते चिकन मी टाकून घेतलं पातेल्यामध्ये आणि चांगलं मिक्स केलं. तर तुम्हाला वरूनच कळत असेल चिकन किती टेस्टी झालं आहे. त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकली त्याच्यावरून. त्यानंतर सगळं मिक्स होईस्तोवर चांगलं हलवलं आणि पुन्हा गावात गेलो बिकॉज पंत्रावळ्या आणायचं होतं जेवायला. तर तुम्ही हे बघू शकता, ही बाप्यासारखा टेरेसवर येत होता चिकन झालं का नाही बघायला. मी याच्या आधीच पोरांनी तांदूळ पातेल्यामध्ये टाकून घेतले. त्यानंतर 1 तासभर बिर्याणीला दम दिला आणि खायला बसलो. तर तुम्ही बघू शकता बिर्याणी किती टेस्टी झाली आहे.